मेरा नाम काथुआ रायन है। मेरे 2 भाई और 1 बहन है। गलत आदमी को बुलाया है। स्मार्टर देन आई थॉट। कहाँ जाएगा दबोच लेंगे। ऐसे आदमी को छेड़ना नहीं चाहिए, और छेड़ो तो मार दो। आज वटपौर्णिमा, वडाची पूजा झाली. मी अखंड सौभाग्याचं दान आणि यांना निरोगी दीर्घ आयुष्य मिळावं अशी प्रार्थना केली. आज लग्नानंतर काही वर्षातच मला खात्री पटली मी खूप भाग्यवान आहे म्हणून. छान सासर मिळालं मला. आज दिवाळी, फराळाचे पदार्थ केले. सासूबाईंच्या सांगण्यावरून का होईना यांनी मला पाडव्याची ओवाळणी साडी दिली. यांचा ताप कमी होतच नव्हता. रात्रभर मी यांच्या कपाळावर पट्ट्या ठेवल्या. सतत श्री सुक्ताचा पाठ केला. पहाटे ताप उतरला. जीव भांड्यात पडला. आमच्या यांना पुरणपोळी खूप प्रिय आहे. त्यांना जे जे आवडतं ते मी सासूबाईंकडून शिकून घेतलं. माझ्या कष्टाचं सार्थक झालं. हॅलो. हॅलो, मी नली बोलते. घरीच आहेस ना तू? हो. का? काय झालं? मी तुझ्या घराबाहेर आले. थोडं बोलायचं होतं. येशील का प्लीज? हां, आलो. आता सत्यवाना पुढे उभा राहतो मान खाली घालून आणि हात जोडून सांगतो त्याला, बाबा रे, तुझ्या विठ्याचं लग्न माझ्या भावाशी नाही होऊ शकत. वाईट वाटतं ते आपल्या आईचं. दया येते रे त्या माऊलीची. दादा, मी तयार आहे लग्नाला. आणि माझ्या मनाने अजून तुझा बायको म्हणून स्वीकार केलेला नाहीये. माझ्याकडनं कुठलीच अपेक्षा करू नको. हे कोतांचं ऐश्वर्य उपभोगण्यासाठी तळ ठोकून बसलो ना तुम्ही बापले की ते. मग हे दुःखी चेहरे करून रडण्याची सोंग कशाला करता? तुझ्यातला माणूस मेलाय. व्यसनाच्या आहारी जाऊन राक्षस झालाय तू. राक्षस. अत्यंत हेकेखोर आणि स्वार्थी झालाय तू. आणि स्वतः बरोबरच त्या विठाचं आयुष्य पण नाचवलं. मालक असे पाषाण काळजाचे होऊ नका मालक. माझ्या जागण्याला काडीची ही किंमत नाही, पण जगतोय मी. मिठाचा संसार सुखाने चाललाय हे बघायसाठी. सत्यवान, श्रीमंताच्या घरात आपली लेक जाते म्हणून तू स्वतःची पोळी भाजून घेतली ना. अरे काय करतोस तू? या दारूनं आयुष्य नाचवलं तुझं भिकाजी. आणि तुलाही माहिती आहे की विठा वहिनी वर्षानुवर्ष तुझ्यासाठी खपते की भले तिच्या मनाविरुद्ध लग्न झालं असेल तरी सुद्धा संसार करेन तर भिकाजीशीच. बोला, काय काम होतं? काम असं काही नाही. म्हणजे ऍक्च्युली मला सांगताही येत नाही. मी त्या मनस्थितीत नाहीये वेद. बर, मग? मी तुला रागात बरंच काही बोलून गेले. तू मला प्रत्येक वेळी समजवण्याचा प्रयत्न केलास. बरं, मग? नली, बोल काय ते पटकन. हे बरंच काही घडलंय. मला असं सांगता येत नाहीये. सिरियसली? तुला जर बोलायचं नव्हतं तर आलीस कशाला? मी प्रयत्न करते ना वेद.
तू इरिटेट का होतोयस? मी कुठे इरिटेट होतोयस तू वेद. हेच होतं. प्रत्येक वेळी आपण बोलायला गेलो ना की आपल्यात भांडणच होतात. नली, आपल्यात ना संवाद कमी, वाद जास्त होतात. सॉरी, तुला डिस्टर्ब केलं. वेद, मी आज वाद घालायला नाही, संवादच साधायला आले होते. बाय.